फायनली विराजमान झालेले आहेत आपले आणि शब्द नाहीत, जस्ट एन्जॉय द मोमेंट. वेलकम बॅक टू रोहन यादव्स ब्लॉग. तर आज माझ्या छोट्या भावाचा बड्डे हे बघा. तर आज मी व्हिडिओ काढते छोट्या भावाचा बड्डेचा, ते पण माझ्या मामाच्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा माझा भावाचा बड्डे कसा होतं. One hour later. आपण करत आहेत त्यांच्या सर्व मनाच्या बांधवांनी I'm here and I'm feeling fearless. Exaggerated, that's what you assume. The story's over now, I must conclude. I am conflicted, watching where I step still, hanging in the balance, not the life I want to live. गावातून जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जोश. आपल्या गावात यायला उशीर झाला त्याबद्दल मी तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. सगळा मराठा समाज आला, सकल मराठा समाज म्हणलं की सगळं आलं. आपल्याला सगळ्याला आता सगळे गटतट तोडून आपल्याला समाजासाठी एक सामान्य मराठा म्हणून हे लेकरं मोठे होण्यासाठी काम करायचं.
आणि ही लढाई आता आपण अंतिम टप्प्यात आणली. आपल्याला आपले लेकरं मोठे करण्यासाठी आता झुंज द्यायची. श्रीमंत मराठा असो किंवा गरीब असो, अडचण दोघांना पण सारखीच यायला लागली. आपण हा लढा आता शेवटच्या टप्प्यात आणलाय. काही करा माय बापा, एकदा आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचं. त्यासाठी ही लढाई जिंकायची म्हणजे जिंकायची. कोणीही आडवा येऊ द्या, कोणीही या मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा मराठा समाजाला विरोधात आला, आडवाच करायचा पण सोडायचा नाही. आपल्या जातीपेक्षा आपलं कोणी मोठं नाही आणि आपल्या लेकरापेक्षा आपल्याला या जगात दुसरं कोणीच मोठं नाही. आता लढायचं स्वतःच्या लेकरासाठी. मी रातपाट एक करतोय की या मराठा समाजाचे लेकरं मोठे झाले पाहिजे आणि कोणाला भेद सुद्धा नाही. रात्रंदिवस घराच्या बाहेर लागेल तितक्या दुश्मन्या पत्करल्या, पण या समाजाला न्याय देण्यासाठी आणखी नाही तुमच्या बळावर ताट मनानं उभा. किती संकट आली तरी झेलली आणि आलेले संकट आणि षड्यंत्र तुम्ही स्वतः चॅनलच्या माध्यमातून बघितले. आपण कधीच हटलो नाही आणि तुम्ही ज्याचं नाव घेता ना त्याला तर मी मोजीत सुद्धा नाही. जातीची चीड आणि वेदना बोलतोय. 70 वर्ष माझ्या जातीला मूर्खात काढलं तुम्ही आरक्षण असो सुद्धा. आता कस काय नोंदी सापडल्या, त्यावेळेस कस काय नाही सापडल्या, आता सापडल्यात कशा? तुम्ही आम्हाला वेड्यात काढलं. आता आम्ही सुद्धा हुशार झालोय. आमच्या लेकरापेक्षा आम्हाला कोणी मोठं नाही. नेता फिता नंतर, आधी स्वतःचं पोरग. एकदा जातीचे पोरं मोठे करा, कोणापुढेच हात पसरायची गरज नाही आपल्याला. आपलंच पोरग अधिकारी होणार. काय कोणाच पाय पडायचे? घेणार नाही, देणार नाही, काहीच नाही. साहेब आला तरी तिकडूनच जा म्हणा, दार वाजवून घरी नाही म्हणायचं, चला साहेब पुढे. आपण आपल्या लेकरा मोठे करायसाठी ही संघर्ष सुरू आहे. आणि आपले मोबाईल काय करते? आपल्याकडे 2-4 कोटी मोबाईल आहेत. रोज एक पोस्ट टाकायचे, चलो चलो मुंबई. जे व्हायचं ते होईल. हे बघा, मी काम करताना आशावर करत नाही. मी स्वतः अगोदर जीवाची बाजी लागायला निघतो आणि त्यावेळेस हा मायबाप साथ देतो. तुम्हाला पाठबळ काय चीज असती हे एकच शब्दात सांगतो ना. आता मी थांबतो. नुसती अंतरवालीचा शिव सोडला आणि गावकऱ्याच्या लक्षात आलं, हे पोरांनी जर शब्द दिला तरी फायनल करताय, आरपारची लढाई करायचं म्हणताय आणि आपलं शिव सोडून चाललंय. मला त्या गावानं मायबापाची आठवण येऊ दिली नाही ना कुटुंबाची. इतकी माया केली आणि एकाएकी मी मुंबईकडे निघालो. गाव रडायला लागलं. गावाच्या लक्षात आलं, शिव ओलांडून पोरग चाललंय, आरपारची लढाई करायचं म्हणतंय. आणि मला येऊन का दाटून आला. माझ्या डोळ्याला पाणी आलं. गोदापट्ट्यातल्या 123 गावात वार्ता अर्ध्याच घंट्यात पसरली. 123 गाव 11 तालुक्यात. अर्ध्या घंट्यात पसरली. निघाले लोक आहेत ते काम सोडून 15 ते 16 लाख लोक अंतरवाली ते गेवराईपर्यंत पूर्ण हवेत जाम झाले. मराठी एकदा पाठबळ द्यायला लागले ना, त्याचा परिणाम अंतरवालीतून बातमी महाराष्ट्रात पसरली. मी ज्या रस्त्यावर जातोय ना, हीच परिस्थिती आहे. आंतरवालीपासून इथपर्यंत रस्ता आम्हाला आणखीन दिसला नाही. पांढरा पट्टा कुठे? ज्या रस्त्यावर जातोय तिथं तिथं माझा शेजारच्या शेकडो गावचा मराठा जागा आहे. रात्रीचे किती वाजू सोडायला तयार नाही. कारण सगळ्यांना माहीत झालं आपल्या लेकराचं हित याच्यात आहे. आणि माता मौल्यांना कळालंय की याच्यात आपलं हित आहे. ते माझ्यासाठी खूप चांगलं झालं. कारण माता माऊलीच्या डोक्यात जर एकदा बसलं आपल्या लेकराचं हित याच्यात आहे, ती 1 इंच सुद्धा माग हटत नाही. आणि आमच्या दौऱ्यात सुद्धा एक गाडी त्यांची स्पेशल भरून आहे. आता फक्त तुमच्या पाठबळाची गरज आहे. मुंबई मात्र सोडत नाही आरक्षण घेतल्याशिवाय. तुम्हाला शब्द आहे,
माझा जीव जरी गेला ना, मराठ्यांच्या पोराचे आरक्षण देऊन डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय यांचं सुद्धा माग हटणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. रस्ता करा मोकळा, लवकर रस्ता. ते जस्ट पाटील पुढे गेलेत, जारंगे पाटील आले होते. बापे, म्हणजे नाही सहन होणार मुंबईला हा पाटलोंडा. इतकी गर्दी होती, इतकी गर्दी तुम्हाला दाखवली या व्हिडिओमध्ये. भयानक गर्दी आहे. माहीत नाही मुंबईचं कसं मॅनेजमेंट असेल, पण भयानक लोंडा आहे. म्हणजे काय माहिती. आता इथून तर 11 वाजलेत, जेवलो नाही आहे तर जेवतो पहिलं आणि मग घरी जाऊन तुमच्याशी निवांत बोलतो. पण एक डेंजर माणूस आहे. म्हणजे सकाळी 6ला 5ला त्यांनी मुक्कामी बस पोहोचले, सकाळी 6ला परत सूर्योदय झालं आणि परत चालू झाले. माणूस झोपला नाही दिवसभर. अशक्य लढा देत आहे. जर मुंबईला कुणी जाणार असेल तर नक्की जा. हा व्हिडिओ मी पहिला टाकेल, राजस्थान सिरीजच्या मधला पहिला. ते शब्द नाहीत, एवढी गर्दी आहे, एवढा सपोर्ट आहे त्यांना. तरी आता घरी जातो कारण की खूप अंधार झाला आहे. जेवलं पण नाही, खूप भूक लागली. घरनं फोन येत आहे कारण की 11 वाजले, सांगवी फाटेला आत्ता आहेत. माहीत नाही तर लोणावळ्यात किती वाजता पोहोचतील. तर ठीक आहे, जाऊ आता आपण घरी. कंटिन्यू गाड्या चालल्यात, कंटिन्यू.